start example 8.2. I think page number 147. Okay. It's solved example actually. So read the statement of the example. Suppose you are listening to an outdoor live concert sitting at a distance of 150 meter from the speaker. Okay. एक कॉन्सर्ट आहे कोणतं तर. ओके. कॉन्सर्ट म्हणजे एक सिंगिंग प्रोग्राम असतो लाईक दिस. ओके. त्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही लाईव्ह बघताय आणि लाईव्ह बघताना तो स्पीकर आहे तो तुमच्यापासून 150 मीटर अपार्ट आहे. तो स्पीकर आणि तुम्ही जे बसलाय ते डिस्टन्स आहे ते 150 अपार्ट आहे. ओके. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. ओके. अगेन रीड. Suppose you are listening to an outdoor live concert. Outdoor आहे actually. Outdoor that is important. Outdoor म्हणजे ऑडिटोरियम मध्ये नाही आहे. आउटडोर म्हणजे लक्षात आहे तुमच्या ओपन ग्राउंड आउटडोर. कॉन्सर्ट सिटिंग एट अ डिस्टन्स ऑफ 150 मीटर. तुम्ही 150 मीटर डिस्टन्स. आता आउटडोर आहे याचं मिनिंग काय. सो जे काही कंडिशन्स होते ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला किंवा टेम्परेचरला होते. तिथलं जे टेम्परेचर आहे ते ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे. ऑडिटोरियम मधलं एअर कंडिशनर टेम्परेचर असतं, कमी असतं टेम्परेचर. बट इथं काय आहे आउटडोर आहे त्यामुळे जे काही कंडिशन्स आहेत सगळ्या ऍटमॉस्फिअरिक कंडिशन्स आहेत. प्रेशर असेल टेम्परेचर असेल. नेक्स्ट थिंग इज युअर फ्रेंड इज लिसनिंग टू अ लाईव्ह ब्रॉडकास्ट ऑफ द कॉन्सर्ट इन अनदर कंट्री अँड रेडिओ सिग्नल हॅज टू ट्रॅव्हल 3000 किलोमीटर टू रिच यू. तुमचा एक फ्रेंड आहे आउट ऑफ कंट्री सेम लाईव्ह कॉन्सर्ट बघतोय. कॉन्सर्ट तो ब्रॉडकास्ट थ्रू. ओके. ब्रॉडकास्ट थ्रू आणि तो तिथून लिस्नर पासून स्पीकर पासून त्याचा डिस्टन्स आहे 3000 किलोमीटर. तिथं बसून तो रेडिओवरती ऐकतो. ओके. सो हू विल हिअर द म्युझिक फर्स्ट अँड व्हॉट विल द टाइम डिफरन्स बिटवीन टू. तर जो स्पीकर बोलणार आहे जो काही व्हॉइस असेल प्रोड्यूस करणार आहे तो तुम्ही पहिला ऐकाल का तो पहिला ऐकेल. तुमचा मित्र पहिला ऐकेल. ओके. तो 3000 किलोमीटर अपार्ट तिथं बसून तो त्याला किती बिट्स ऐकायला येतील का तुम्हाला ते ऐकायला येतील हे त्याने विचारलं आणि त्या दोन्हीतला टाइम डिफरन्स विचारलं आणि त्या दोन्हीतला टाइम डिफरन्स विचारलं. ओके. आता इथे काय आहे आपल्याला पहिल्यांदा दोन्हीतला टाइम काढायला पाहिजे. दोन्हीतला टाइम काढायला पाहिजे आणि त्या टाइम मधला डिफरन्स विचारला आपल्याला. दोन्हीतला टाइम प्लस दोन्ही टाइम मधला डिफरन्स. ओके. सो आय राईट हिअर. ते लिहून घ्या. एक्झाम्पल शॉर्ट मध्ये लिहून घ्या. शॉर्ट गिवन डाटा दॅट इज बिग स्टेटमेंट. तुमच्या साईडनं त्याला शॉर्ट करून लिहा. काय अडचण नाही. फक्त ते तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे त्यामध्ये काय गिवन डाटा आहे. ओके. आय राईट हिअर गिवन डाटा फॉर द कंडिशन्स. गिवन डाटा सो इन गिवन डाटा आय थिंक distance between speaker हे असं लिहिलं तरी चालेल. मी शॉर्ट मध्ये लिहितो बघा. डिस्टन्स बिटवीन स्पीकर टू लिसनर किंवा स्पीकर टू पर्सन म्हणा. स्पीकर टू रिसिव्हर म्हणूया आपण. स्पीकर टू रिसिव्हर is 150 meter. 150 meter. Okay. So that is the first distance. Second distance is distance between speaker to receiver which is
seat out of country seat किंवा seat from speaker at the distance of 3000 kilometer. Then who will hear music first? Okay, who will hear music first हे आपल्याला काढायचं आहे. And as well as time difference in between tools. Okay, आणखीन एक गोष्ट आहे इथं velocity of light दिले त्यांनी. velocity दिलेली आहे इथं. velocity is equal to 330 meter per second. ओके, ते बुक मध्ये आहे ना ऍक्च्युली velocity of light ही ऍक्च्युली साऊंड वेलोसिटी आहे. साऊंड वेलोसिटी आणि लाईट वेलोसिटी आहे ना ती ऍक्च्युली आहे बघा 3 × 10⁵ आहे. 3 चुकून पडले, प्रिंटिंग मिस्टेक बुक मध्ये. ऍक्च्युली 3 × 10⁵ मीटर पर सेकंड, दॅट इज द velocity of light. velocity of light. There are two velocities are there. Okay, so there are two conditions. So see here, there are two conditions. Distance between speaker to receiver. आता जो स्पीकर त्या एरिया मध्ये बसलाय म्हणजे ज्या ओपन एअर थिएटर मध्ये, त्या स्पीकर मधलं आणि रिसिव्हर मधलं डिस्टन्स आहे 150 मीटर. पहिली कंडिशन. दूसरी कंडिशन, डिस्टेंस बिटवीन स्पीकर टू रिसीवर विच सीट फ्रॉम द स्पीकर एट द डिस्टेंस ऑफ 3000 किलोमीटर. म्हणजे तो दुसरा आहे तो 3000 किलोमीटर दूर बसला. ओके, पहिला ऐकतो डायरेक्टली, पहिला जो ऐकतोय तो डायरेक्टली ऐकतोय आणि दुसरा ऐकतोय तो व्हाया ब्रॉडकास्ट म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. आता इथं बघा दोन व्हेलॉसिटीज आहेत, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट द्यायची गरज काय? आपल्याला साऊंड फाइंड आउट करायचं नाही. व्हेलॉसिटी ऑफ लाईट द्यायची गरज काय? तर ब्रॉडकास्ट ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ते काढण्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ लाईट लागते. ब्रॉडकास्टच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ऍक्च्युली कोरिलेट करतात लाईटशी. त्यामुळं तुम्हाला जर रेडिओ फ्रिक्वेन्सीज काढायचे असतील तर यू हॅव टू नो व्हेलॉसिटी ऑफ द लाईट. तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ लाईट माहित पाहिजे. ओके, इथं का तुम्ही डायरेक्टली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड माहित असलं पुष्कळ झालं, कारण आपल्याला तेच फाइंड आउट करायचं. पण इथं व्हेलॉसिटी ऑफ लाईट का हे करायची, कन्सिडर करायची? ऍक्च्युली तो लिस्नर लांब आहे. आता ह्या टाइपचे क्वेश्चन सीईटीला वगैरे आले तर हे लक्षात ठेवा. हा ऍक्च्युली टू स्टेप कॅल्क्युलेशन आहे. ओके, टू स्टेप कॅल्क्युलेशनचे जे सम असतात ते सीईटीला किंवा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येतात. ओके, एकदम टू स्टेप आहे असं कॅल्क्युलेट. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ह्या गोष्टी हायलाइट करून ठेवा. त्या गोष्टी आताच हायलाइट करून ठेवा. ज्यावेळी तुम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करताय त्या साऊंड ऍज पर एज साऊंड इज कन्सर्न, तर यू हॅव टू नो व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ती इव्हन दिलेली असेल तुमच्या सममध्ये, ते देतातच. ओके, जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट असेल तर आपल्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ही तुमची साऊंड. करेक्ट. आता इथं आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. तर पहिली, टाइम टेकन बाय साऊंड टू रिच यू. म्हणजे तुम्ही जिथं बसलाय 150 मीटर अपार्ट, जो पहिला रिसिव्हर आहे, तर तिथपर्यंत तो म्युझिकचा बेट आहे किंवा आवाज आहे तो पोहोचायला किती टाइम लागेल. ओके, तर पहिली कंडिशन बघा, तुम्ही आहे 150 मीटर दूर आहे. 150 मीटर आहे ना, 150 मीटर दूर आहे आणि तुमचं जे व्हेलॉसिटी आहे, साऊंडची व्हेलॉसिटी ती आहे 330. ओके, तर टाइम कसा काढायचा?
the distance divided by time required to reach the sound. ओके, डिस्टन्स आहे 150. रेशो तुमच्या लक्षात येतोय. ऑब्जेक्ट किती दूर आहे डिवायडेड बाय तिथपर्यंत साऊंड पोहोचायला लागणारा टाइम, असं काढतात. ओके, हा म्हणजे डिस्टन्स आहे 150. बघा एकदा, डिस्टन्स आहे 150. ओके, अँड 330 स्पीड आहे. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेशन. पहिली कंडिशन आहे, फर्स्ट कंडिशन. हा, आता व्हॉट अबाउट युनिटचं जर बघितलं आपण, हे जे डिस्टन्स 150 आहे ते मीटर पर सेकंद आहे. मीटर पर सेकंद डिवायडेड बाय, आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे ती मीटर पर सेकंद आहे. ओके, आणि डिस्टन्स आहे ते मीटर आहे. ओके, दोन्ही मीटर आहेत, त्यामुळे काही कन्व्हर्जन करायची गरज नाही. ओके, किलोमीटर असतं तर कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. समजते? आता हे मीटर कॅन्सल होईल, राहील फक्त सेकंड. परत ते पुढचा प्रश्न आहे. त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं बघा, करायचं कॅल्क्युलेशन. किती आलं? 0.45 आलं का? 0.45. 0.45. ओके, सो 0.45 सेकंद. आता हे सेकंद ऍक्च्युली हे तुमचं झालं टाइम. ओके, आता हे कसं झालं, हे कॅन्सल झालं. मीटर हे सेकंड रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होऊन राहिलं सेकंड, युनिट आलं सेकंड. ओके, सो आता काय करायचं आहे सेकंड कंडिशन साठी. फॉर सेकंड कंडिशन, ओके, फॉर सेकंड कंडिशन तुम्हाला हे सेम फाइंड आउट करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं. इथं म्हणा तुम्ही डिस्टन्स बिटवीन यू अँड स्पीकर. तुमच्या आणि स्पीकर मधलं डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन समजलं ना रे काय केलंय? या साईडला समजलं सगळ्यांना काय केलंय? इथं फर्स्ट बेंच समजलं काय आहे इथं. ओके, आता मला सांगा सेकंड कंडिशन मध्ये काय कराल तुम्ही? कशाला काय मल्टिप्लाय कराल? बरं, आधी हे लिहिल्या. हा फॉर्म्युला लक्षात आलं का तुमच्या? हे काय होतं बाळांनो? हे होतं डिस्टन्स आणि हे होतं स्पीड. ओके, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला त्या दोन स्टेशन मधला डिफरन्स मिळाला. ओके, हे तुमच्या त्या जिथं बसला होता ते आहे आणि हे त्या व्हेलॉसिटीचं स्पीड आहे, स्पीड ऑफ साऊंड आहे ऍक्च्युली. हे केल्यानंतर मला डिस्टन्स मिळालं दोन स्पीकर मधला. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये पण तेच करायचं. काय करायचं इथं? डिस्टन्स बिटवीन, आता हा जो काय रिसिव्हर आहे तो 3000 किलोमीटर दूर आहे. ओके, मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? 3000 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाइट किती आहे? 3 × 10⁵. ओके, 3 × 10⁵. सेकंड कंडिशन मध्ये काय कॅल्क्युलेट करणार? सेकंड कंडिशन मध्ये 3000 डिवायडेड बाय 3 × 10⁵. 3 × 10⁵. हे असतं 3 × 10⁵. याचं मिनिंग, आणि याचं मिनिंग असतं हे आहे असं 10⁵. ओके, तर इथं आपल्याला मिळेल 1/10². 1/10² और 10⁻². 10⁻²- सेकंद. त्याला असे म्हणू शकता तुम्ही 0.01. ओके, इज इक्वल टू 0.01 सेकंड. 0.01 सेकंड. ओके, आणि यामधला टाइम डिफरन्स विचारला. आता ह्या दोन्हीचा डिफरन्स जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला दुसरा आन्सर मिळेल. सो टाइम डिफरन्स किती येईल? टाइम डिफरन्स, सो डिफरन्स ऑफ टू व्हॅल्यूज 0.45 -
0.01. The answer will be 0.44. 0.44 seconds. म्हणजे तो आउट ऑफ कंट्री असून त्याला आधी ते ऐकू दे तुमच्यापेक्षा. ओके, कारण स्पीड ऑफ लाईट जास्त आहे. तुमच्या ॲटमॉस्फेरिक एअर मध्ये रेजिस्टन्स असतो, तिथं रेजिस्टन्स नसतो, रेजिस्टन्स लेस असतो. त्यामुळं ब्रॉडकास्ट थ्रू त्याला ते ऐकू आधी ऐकू. ओके, आणि तुम्हाला नंतर ऐकू. आता तुम्ही टीव्ही मॅच मध्ये जी कॉमेंट्री बघताय ना, ऍक्च्युअली ऑडियन्सला ऐकायची ती तुम्हाला काही सेकंड्स ऐकायला येत असते. क्रिकेट मॅचची जी कॉमेंट्री आहे ती. ओके, सो दिस इज, हे लक्षात आलं तुमच्या काय केलंय. हे फक्त रेशो येतो. हे अशा टाईपचे क्वेश्चन असतात फक्त याला सीईटीला, वन बीट क्वेश्चन. आता कदाचित ते फक्त एवढं डायरेक्ट डिफरन्स विचारतात. डायरेक्ट डिफरन्स विचारतात तुम्हाला, पटपट दोन रेशो घ्यायचे, दोन्हीचा डिफरन्स सांगायचा. हा, एक असा हे पॅटर्न्स लक्षात ठेवा कसं विचारतात. ओके, या गोष्टी हायलाइट करून डोक्यात ठेवत चालतं. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल मध्ये स्टडी करणार ना, आता कसं होतं, तुम्ही जेव्हा नेक्स्ट इयरला जाता त्यावेळी ह्या थोड्याशा हे होतात, म्हणजे आपल्या मेमरीतून जातात गोष्टी, पण या थोड्याशा टच मध्ये राहायचं. ओके, आणि हे जे पेपर आहेत ते पेपर कॉम्पिटेटिव्ह ह्या बेस्टच असतात. त्यामुळे अशा टाईपचेच क्वेश्चन फक्त व्हॅल्यू चेंज करून येणे शक्यता असते. ठीक आहे, याचे वन बिट क्वेश्चन्स लक्षात ठेवा. जसं मी लास्ट टाइम एक सांगितलं होतं तुम्हाला चार्ट वगैरे देऊन, त्या टाईपचे असे क्वेश्चन्स असतात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर अफेक्टिंग ऑन स्पीड ऑफ साऊंड. राइट डाउन हेडिंग, फॅक्टर अफेक्टिंग ऑन स्पीड ऑफ साऊंड. Factors affecting on speed of sound. Factor affecting on speed of sound. So there are few factors. First factor is effect of density. Effect of density. Effect of density. Effect of density. Okay, as per Laplace correction, our velocity will be velocity is equal to under root gamma into p divided by density. ओके, हे काल आपण बघितले. सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड गॅमाची व्हॅल्यू किती असते 1.4. पी इज द, पी ची व्हॅल्यू काय असते, कशाचा प्रॉडक्ट असतो तो HdG. ओके, HdG चा प्रॉडक्ट असतो आणि डेन्सिटी असते. ओके, P इज इक्वल टू हाइट ऑफ मर्क्युरी. ओके, D इज द G, ते D काय असतं, D काय असतं, D डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी. ओके, डिवाइडेड बाय ओके. आता हा हे ही व्हॅल्यू आहे ना, ती इथे ठेवलेली असते डिवाइडेड बाय रो, आणि ह्याला आपण 1.4 न मल्टिप्लाय करतो. हे ज्यावेळी आपण हे सगळं कॅल्क्युलेट करतो अंडर रूट मध्ये, त्यावेळी आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मिळते. ओके, आता ही जी काही व्हेलॉसिटी ट्रॅव्हल करणार ऍटमॉस्फिअर मधून, ओके, तर ह्या रिलेशन न फाइंड आउट करणार आहे. तुम्हाला हे जर सगळे पॅरामीटर्स माहित असतील तर आपण व्हेलॉसिटी काढू शकतो. बट प्रत्येक वेळी ह्याच व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करेल असं नाहीये. दॅट इज द आयडियल व्हेलॉसिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे, तुम्ही तुमचं एक व्हेकल असतं, त्या व्हेकलला काय तर कंपनीने फ्युएल कन्झम्पशन दिलेलं असतं, फ्युएल कन्झम्पशन रेट सांगितलेलं असतं, म्हणजे ॲव्हरेज म्हणतात आपण त्या गाडीचं. तर ते फ्युएल कन्झम्पशन ते कसं सांगतात, तर ते आयडियल कंडिशनला सांगत असतात. ओके, आयडियल कंडिशनला. तर तुम्ही स्मूथ रोडनं ट्रॅव्हल केलं पाहिजे. ओके, तुम्ही ॲज पर द जे त्याची लोड कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीमध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे. तुम्ही त्या
स्पीडमध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे, तर काय असतं, तर ते व्हेकल पर्टिक्युलर फ्युएल कन्झ्युम करतं. ओके, त्यांनी दिलेल्या रेटनुसार. पण ह्या गोष्टी पॉसिबल नसतात, ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. आपले इंडियन रोड तसे नसतात. त्यामुळे काय होतं, ते फ्युएल कन्झम्पशन काही वेळा जास्त घेतं पर्टिक्युलर इंजिन. हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं मी. तसं जी व्हेलॉसिटी आहे ती नॉर्मल कंडिशनला आहे, नॉर्मल कंडिशनला, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक कंडिशन. पण प्रत्येक नॉर्मल ॲटमॉस्फेरिक कंडिशन नसते. ओके, ज्यावेळी तुम्ही समर सीझन मध्ये एअर ड्राय असते, समर सीझन मध्ये काय असते, एअर ड्राय असते, त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कमी असते. रेनी सीझन मध्ये एअर मध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असते. ओके, मॉइश्चर कंटेंट जास्त असतो. तर प्रत्येक वेळी ह्या अनइवन जो ह्या कंडिशन्स आहेत, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, त्यामुळं ही व्हेलॉसिटी चेंज होते. ही व्हेलॉसिटी चेंज होते. एक्झॅक्टली जे आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या व्हॅल्यूज, आय थिंक 332 मीटर पर सेकंड लाईक दिस, ती व्हॅल्यू चेंज होते. ओके, तर ती एक व्हॅल्यूवरती, तिची काय व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे, ह्या फॉर्म्युला आपण जी काढली आहे, त्याच्यावरती कुठल्या गोष्टी इफेक्ट करतात ते आपल्याला बघायचं. कुठल्या गोष्टी म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. या ज्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स काय काय इफेक्ट करतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याची पहिली आहे डेन्सिटी. ओके, तर ह्यामध्ये एक रिलेशन आहे बघा, डेन्सिटी आणि व्हेलॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे, तर v इज इक्वल टू हे मी थोडंसं अंडर रूट वेगळं करतो. हे वेगळ्या अंडर रूट मध्ये टाकतो, गॅमा इंटू p आणि अंडर रूट डेन्सिटी, हे थोडंसं वेगळं टाकतो. ओके, आता मला काय कशाचं रिलेशन बघायचं आहे, डेन्सिटीचं रिलेशन बघायचं आहे विथ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं डेन्सिटीशी रिलेशन बघायचं आहे. मग इथं बघितलं तुम्ही तर v इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू किंवा हे असं म्हणा तुम्ही, v इज इक्वल टू 1 अपॉन रूट अंडर रूट डेन्सिटी. म्हणजे काय, ह्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. ह्याला काय म्हणतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ही क्वांटिटी ज्यावेळी इन्क्रीज होत असते त्यावेळी ही क्वांटिटी डिक्रीज होत असते. तुम्ही असंही लिहू शकता, v इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. ओके, ज्यावेळी तुमची व्हेलॉसिटी म्हणजे ही क्वांटिटी ज्यावेळी वाढत असते त्यावेळी ही क्वांटिटी लेस होत असते, ही क्वांटिटी लेस होत असते, वाढत असते त्यावेळी ही क्वांटिटी लेस होत असते. एकमेकांच्या ऑपोजिट काम करतो. त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल बोलतो. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे आता इथं व्हेलॉसिटी अँड डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला सेंटरला ठेवून सगळं डिस्कस करायचं. व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी मध्ये रिलेशन काय, व्हेलॉसिटी इथं न्यूमरेटर मध्ये आहे, डेन्सिटी डिनॉमिनेटर मध्ये आहे. म्हणजे हे इन शॉर्ट एकमेकाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, एकमेकाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्हॉट इज मीन बाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये एक गोष्ट इन्क्रीज होत असेल तर त्याची जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल गोष्ट आहे ते डिक्रीज होत असते, ही क्वांटिटी. तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर डेफिनेटली युअर डेन्सिटी विल बी डिक्रीजेस. ओके, मग आता तुम्ही रिलेशन कसं लिहू शकता इथं मध्ये, यामध्ये ड्यू टू डेन्सिटी किंवा व्हेलॉसिटी, when velocity will increases then density will decreases, so on, किंवा vice versa. When density increases velocity will decreases. म्हणजे काय, ज्यावेळी एखादी एअर हाय डेन्स असते, हाय डेन्स म्हणजे काय, जसं की त्याच्यात त्या एअर डेन्सिटी जास्त असते, त्या केसमध्ये तुमची स्पीड ऑफ व्हेलॉसिटी कमी होते, स्पीड ऑफ साऊंड कमी होते. ओके, म्हणजे तुमचं स्पीड ऑफ साऊंड आहे ते डेन्सिटीवरती डिपेंड करतं. डेन्सिटी वाढली मीडियमची, कुठल्याही मीडियम मधनं साऊंड ट्रॅव्हल करते, समजा पाण्यामधून ट्रॅव्हल करते किंवा तुमच्या एअरमधून ट्रॅव्हल करते, तर ज्याची डेन्सिटी जास्त आहे ज्या फ्लुइडची तिथं व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. ओके, आणि जिथं डेन्सिटी कमी आहे तिथं व्हेलॉसिटी वाढणार आहे. ओके, याचं रिलेशन, याचं मिनिंग आहे ते समजतं तुम्हाला. तर डेन्सिटीचा इफेक्ट स्पीडवरती हा होतो. हे लिहा. त्याच्या पुढे म्हणायचं as density increases, velocity
will decrease. Velocity will decrease. हे उलटा हे होतं, एक वाढलं की दुसरं कमी होतं. or velocity increases, density will decrease. That is the effect of density on the speed of light, speed of sound. हे रिलेशन लक्षात आलं का तुमच्या? हे रिलेशन क्लियर? So next point. So next effect of moisture or humidity. Effect of moisture or humidity. Effect of moisture or humidity. What is the moisture or humidity? And you will tell me what is the moisture or humidity. कशाला म्हणतात moisture किंवा humidity? Moisture or humidity means water content available in the air. Okay, याला आपण moisture किंवा humidity म्हणतो. ज्या एअर मध्ये किती अमाउंट ऑफ वॉटर कंटेंट अवेलेबल आहे त्याला आपण moisture म्हणायचं किंवा humidity म्हणायचं. ओके, आता हे मॉइश्चर कधी जास्त असतं? रेनी सीझन मध्ये जास्त असतं, ज्यावेळी तुमच्या वॉटर मध्ये एअर मध्ये वॉटर कंटेंट अवेलेबल असतं. ओके, वॉटर कंटेंट अवेलेबल असतं अशा एअरला मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी आपण असं म्हणतो. ओके, तर इथं आपल्याला सेम वे वेलोसिटी इज इक्वल टू अंडररूट गॅमा पी अपॉन रो. ओके, आता इथं सुद्धा रिलेशन काय बघा, वेलोसिटी आणि याच्यामधलं रिलेशन इट इज अ 1 अपॉन वेलोसिटी आणि डेन्सिटी मधलं रिलेशन. हे रिलेशन आपण मगाशी बघितलं. ओके, आता आपण काय करूया, दोन गोष्टी कन्सिडर अज्युम करूया. लेट व्हीएम म्हणजे काय? इट इज द वेलोसिटी ऑफ साउंड इन मॉइस्ट एअर. velocity of sound in moist air. आणि दुसरा आहे VD, it is the velocity of sound in dry air. Velocity of sound in dry air. ओके, मॉइस्ट एअर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो त्याला मॉइस्ट एअर म्हणतो. ओके, ड्राय एअर म्हणजे ज्यामध्ये कोरडी हवा, ज्यामध्ये कुठल्याही टाईपचा किंवा कमी अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट असतो किंवा एअर पार्टिकल कमी असतं त्याला म्हणतात ड्राय एअर. ओके, आता ही जी काय व्हीएम आहे ना, व्ही सफिक्स एम, ही वेलोसिटी आहे. वेलोसिटी मॉइस्ट एअर मधली वेलोसिटी आहे आणि व्हीडी आहे ही ड्राय एअर मधली वेलोसिटी. अशा दोन गोष्टी आपण अज्युम केल्या. ओके, आता आपल्याला मॉइस्ट एअर मधली वेलोसिटी काढायची आहे, त्याचं रिलेशन घ्यायचं आहे डेन्सिटीशी. तर ते कसं असेल, 1 अपॉन डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर. ओके, म्हणजे वेलोसिटी ऑफ साउंड इन टर्म्स ऑफ मॉइस्ट एअर. ओके, सिमिलरली वेलोसिटी ऑफ साउंड इन टर्म्स ऑफ ड्राय एअर. म्हणजे हेच रिलेशन आहे मी मॉइस्ट एअर आणि ड्राय एअरच्या फॉर्म मध्ये लिहिले. ओके, मॉइस्ट एअर आणि ड्राय एअरच्या फॉर्म मध्ये लिहिले. आता आपल्याला काय करायचं, आता दोन्हीचा रेशो घ्यायचा. आता कसा रेशो घ्यायचा, तर व्हीएम अपॉन व्हीडी या दोन टर्मचा मी रेशो घेतो. व्हीएम अपॉन व्हीडी. ओके, तर व्हीएम इज 1 अपॉन अंडर रूट मॉइश्चर डेन्सिटी आणि 1 अपॉन अंडर रूट
डेन्सिटी ऑफ ड्राय. ओके. सो आपल्याला काय मिळेल यातनं, तर Vm upon Vd, so density of dry divided by density of moist. ओके. हा रेशो घेत करण्याचा एवढं लिहा. आता एवढं लक्षात ठेवा, हे रिलेशन्स मी आहेत ती मॉइस्ट एअर आणि ड्राय एअरच्या फॉर्म मध्ये लिहिली आणि दोन्हीचा फक्त रेशो घेतला. आता हे रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होईल आणि ही अशी टर्म आहे, Vm upon Vd is equal to moisture of dry air, density of dry air divided by under root density of moist air. ओके. ओके. आता इथं तुमचा जो डेन्सिटी ऑफ ड्राय एअर आहे आणि डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर आहे. आता ही जी काही ड्राय एअरची डेन्सिटी आहे न्यूमरेटर मध्ये आहे आणि डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर आहे ही डिनॉमिनेटर मध्ये आहे. ओके. सो that means your density of dry air is more than density of moist air. Okay, density of moist air. आता दुसरी कंडिशन बघा, इथं velocity of moist air ही न्यूमरेटर मध्ये आहे, that means it is greater, and velocity of dry air is lesser than moist air. Okay, हे दोन कंडिशन्स तयार होतात यात. या दोन कंडिशन्स तयार होतात. आता ह्या कंडिशन मध्ये बघा, ह्या कंडिशन मध्ये दॅट मीन्स आता ही मॉइस्ट एअर मध्ये वेलोसिटी आहे ती जास्त आहे, मॉइस्ट एअर मध्ये वेलोसिटी आहे ती जास्त आहे आणि ड्राय एअर मध्ये आहे ती कमी आहे. मग याला तुम्ही कसं स्टेटमेंट तयार करू शकता, सो वेलोसिटी ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज मोर दॅन वेलोसिटी ऑफ साऊंड इन ड्राय एअर. ओके. ठीक पर्यंत लिहा आणि त्याच्या पुढे म्हणा वेलोसिटी ऑफ साऊंड velocity of sound is more than velocity of sound is more in moist air than dry air. That is the statement. That is the final statement. आता हे झालं इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता फर्स्ट सेकंड नेक्स्ट इफेक्ट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. Effect of temperature on speed of sound. ओके. त्या आता इफेक्ट ऑफ टेम्परेचरची जी डेरिव्हेशन आहे बुक मधली, ओके, त्यामध्ये मिस्टेक्स आहेत, बऱ्याच मिस्टेक्स आहेत बुकमध्ये, काही ठिकाणी मिस्टेक्स आहेत, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे. तर मी एक वेगळ्या टाईपची डेरिव्हेशन तुम्हाला देतो. ओके. ती सुद्धा लिहिली तर चालते, असं काही नाही की असल्या बुकमध्ये. हां, ती डेरिव्हेशन सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. बुकमधल्या ज्या डेरिव्हेशन्स आहेत त्यामध्ये मला काही मिस्टेक्स वाटल्या, म्हणजे त्या तुम्हाला डायजेस्टला पण सोप्या नाही आहे तेवढ्या, आणि त्या थोड्या मिस्टेक पण आहेत, मॅथमॅटिकल ट्रीटमेंटमध्ये चूक केलेले. सो दॅट्स वाय मी थोडेसे चेंज करतोय, सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगतोय. ओके. त्याच्या डेरिव्हेशन्स आहेत त्या. तर पुढचा इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन साऊंड व्हेलॉसिटी. Effect of temperature, right heading, effect of temperature on speed of sound, so write down heading effect of temperature on speed of sound. Okay. So similarly, V is equal to 1 upon rho d. Okay. 1 upon under root rho d. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे, म्हणजे वेलोसिटी आणि डेन्सिटी हे एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ठीक आहे. आता we know that, पुढे म्हणा, we know that
PV is equal to RT, ideal gas equation. We know that PV is equal to RT, that is the ideal gas equation. एक ideal gas equation है, but density is equal to mass per unit volume. Okay, यावर मी व्हॉल्यूम काढतोय, mass upon density. आता जरा बघा इकडं, डेन्सिटी फाइंड आउट करताना आपल्याला मास पर युनिट व्हॉल्यूम घ्यावा लागतो. ओके, कुठल्याही गोष्टीची डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल तर त्या गोष्टीची, तर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, तर त्यामध्ये काही तर फ्लूइड आहे, ओके, तर या फ्लूइडची डेन्सिटी मला काढायची आहे, या फ्लूइडची डेन्सिटी काढायची आहे. तर समजा याचा मास आहे 1 kg, ओके, आणि डेन्सिटी समथिंग आहे का, तर डेन्सिटी आहे 20, ओके, डेन्सिटी आहे 20. तर आपल्याला सॉरी व्हॉल्यूम आहे 20 मीटर क्यूब. तर डेन्सिटी कशी काढतात, मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे मास पहिल्यांदा घ्यायचं आणि हे व्हॉल्यूम घ्यायचं, म्हणजे 1/20 kg पर मीटर. मला काय सांगायचं आहे, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची डेन्सिटी काढायची असेल तर त्याच्या मासला डिवाइड करायचं त्याच्या व्हॉल्यूम, म्हणजे मला मिळतं डेन्सिटी ऑफ द फ्लूइड. ओके, आता इथे तेच रिलेशन दिले मी, डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आता हे थोडंसं रिअरेंज केले, V इज इक्वल टू m अपॉन डेन्सिटी. ओके, या V ला फक्त इकडे शिफ्ट केलं, m अपॉन डेन्सिटी. ओके, इथं डेन्सिटी, आता आपल्याला ही जी काय व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ V पुट इन दिस इक्वेशन. सो P into m upon density is equal to RT. Okay, so we multiply करतोय, P into m divided by density is equal to RT. Okay, is equal to RT. आता ह्या डेन्सिटीला शिफ्ट करतो. So Pm divided by RT is equal to density. Pm divided by RT is equal to density. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या काय केलंय? इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? लास्ट बेंच लक्षात आलं तुला इथपर्यंत? तुला इकडं हा? हे फक्त मी एक रिलेशन काढायची गरज काय होती, तर इथं आपल्याला आणखीन एक रिलेशन मिळतं. आता इथे डेन्सिटी कुठे आहे? न्यूमरेटर मध्ये, ह्या साईड राइट हँड साइडला, आणि लेफ्ट हँड साइडला टेम्परेचर कुठे आहे? दॅट इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ते या साईडला. आता इथं बघा तुम्ही, हे परत इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लक्षात येतं तुमच्या? डेन्सिटी आणि टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. किंवा असं म्हणू शकता तुम्ही, डेन्सिटी इज इक्वल टू 1/T. त्याचं रिलेशन फक्त ह्या दोन्हीचं फक्त तुम्ही, बाकी सगळं इग्नोर करा तुम्ही. या दोन्हीचं रिलेशन बघा, डेन्सिटी अँड टेम्परेचर. म्हणजे हे दोघं एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डेन्सिटी वाढली की टेम्परेचर कमी होतं, डेन्सिटी वाढली की टेम्परेचर कमी होतं, आणि टेम्परेचर वाढलं की डेन्सिटी कमी होतं. ओके, आता ही एक मला रिलेशन मिळालं डेन्सिटी आणि टेम्परेचर मधलं आहे रिलेशन. ओके, आता आपण आता स्क्वेअर रूट घेऊया. ह्या स्टेपचा स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला. आता इथं दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी डिवाइडेड बाय 1/स्क्वेअर रूट ऑफ टी. ओके, बोथ साइड्सचा मी स्क्वेअर रूट घेतला ह्या स्टेप मध्ये. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर, ओके, आता याचा पण रेसिप्रोकल घेऊ. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ह्याला मी रेसिप्रोकल करतो, याचा 1/रूट डेन्सिटी इज इक्वल टू, त्याचा पण रेसिप्रोकल करतो 1/रूट टी. थोड्या ऍडजस्टमेंट केलं, मॅथमॅटिकल ऍडजस्टमेंट. याचा स्क्वेअर रूट घेतला आणि बोथ साइडचा, दोन्ही साइडचा इक्वेशनच्या रेसिप्रोकल घेतला. आता इक्वेशनचं काय करायचं असतं, ज्यावेळी तुम्ही एखादी ट्रीटमेंट लेफ्ट साइडला करता, सेम ट्रीटमेंट राईट साइडला पण करावी लागते. ओके, आता इथं जर मी स्क्वेअर रूट घेतला तर इथेही स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 1चा स्क्वेअर रूट 1च असतो √t. ओके, आणि ह्याचा रेसिप्रोकल घेतला.
याचा पण रेसिप्रोकल आहे, याचा रेसिप्रोकल घेतला की याचा पण घ्यायला पाहिजे. याचा रेसिप्रोकल काय 1 अपॉन रूट डेन्सिटी रेसिप्रोकल. ओके, त्याचा रेसिप्रोकल काय होईल रूट टी अपॉन 1. अपॉन 1 लिहायची काही गरज नाही आहे, रूट टी फक्त रेसिप्रोकल घेतलं. समजते? फक्त एक ऍडजस्टमेंट केली. आता इथं बघा इक्वेशन, ह्या इक्वेशन मध्ये 1 अपॉन अंडर रूट डेन्सिटी म्हणजे काय बाळांनो, व्हेलॉसिटी. हे काय व्हेलॉसिटी. मी याच्या v लिहू शकतो का? लिहू शकतो ना, कारण ऑलरेडी मी या इक्वेशन 1 म्हणतोय ना, इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी मी लिहिली, कारण हे आपलं डिराइव्ड रिलेशन, हे काय डिराइव्ड रिलेशन आहे बाय लॅप्लास. ओके, तर 1 अपॉन रूट टी नथिंग बट द v, म्हणून मी ह्या ठिकाणी प्लेस करतो v. ओके, त्या ठिकाणी प्लेस करतो v. ठीक आहे, ह्याचं नाव v सुद्धा आहे राईट. हा, या कंडिशनचं नाव v सुद्धा आहे, त्यामुळे हे नाव मी त्याला इकडे ठेवतो v. मग पुढे काय झालं, हे आपल्याला फायनल रिलेशन मिळालं. ओके, मी परत रिपीट करतो. आता हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं. हे कशावरून घेतलं आपण, तर v इज इक्वल टू अंडर रूट रो इंटू पी अपॉन डेन्सिटी. हे रिलेशन बेसिक रिलेशन आपलं लॅप्लासचं. आता ह्यामध्ये तुमची व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी ह्या एकमेकाला रेसिप्रोकल मध्ये आहेत. मी ह्या दोन्हीचं रिलेशन इथे लिहिलं. व्हेलॉसिटी 1 अपॉन रो. ओके, जर बघा v इज इक्वल टू रो डी असतं तर ते प्रपोर्शनल असते. याचं मीनिंग काय, व्हेलॉसिटी पण वाढते, डेन्सिटी पण वाढते. व्हेलॉसिटी डिक्रीज होते, डेन्सिटी पण डिक्रीज होते. ओके, हे म्हणजे प्रपोर्शनल. आता हे एक न्यूमरेटर मध्ये आहे, एक डिनॉमिनेटर आहे, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, हे त्याच्या उलट काम करतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, आता हे रिलेशन मी या दोन्ही मध्ये लिहिलं, व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी मध्ये. ओके, मग मी काय केलं, इथं आयडियल गॅस, तुमचं जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते तुम्ही ऑलरेडी डिस्कस केले याच्या पूर्वीच्या सिलेबस मध्ये, ते इथे अप्लाय केले. आता हे अप्लाय करताना मी काय केलं बघा. ओके, तर आणखीन एक डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला. डेन्सिटी कशी काढतात, एखाद्या गोष्टीची, त्या गोष्टीचा मास डिवाइडेड बाय त्या गोष्टीचा व्हॉल्यूम घेतलं की आपल्याला डेन्सिटी मिळते. ओके, डेन्सिटी. आता काय केलं, हे v ला इकडे शिफ्ट केलं, डेन्सिटीला इकडे शिफ्ट केलं, मला हे एक इक्वेशन मिळालं, v इज इक्वल टू m अपॉन डेन्सिटी. त्याच्यावरून हे रिलेशन तयार केलं. आता ही जी काय रिलेशन आहे ना, ही v ची व्हॅल्यू मी इथं पुट केली. हे p ऍज इट इज, ही v ची व्हॅल्यू m अपॉन डेन्सिटी इज इक्वल टू हे RT ऍज इट इज. ओके, आता या p न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं, p अपॉन m, p इंटू m डिवाइडेड बाय डेन्सिटी. ओके, इज इक्वल टू RT ऍज इट इज, ठेवलं. ओके, आता काय करतो, ह्या डेन्सिटीला इकडे शिफ्ट करतो, म्हणजे इकडे जाऊन हे इंटू होईल, RT ला इंटू होईल, RT इंटू डेन्सिटी. या डेन्सिटी RT ला इकडे शिफ्ट करतो. दॅट इज द मॅथमॅटिकल ऍडजस्टमेंट. ओके, आता ही ऍडजस्टमेंट केली, डेन्सिटीला राईट हँड साइडला शिफ्ट केले, RT ला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं. ओके, आता इथे रिलेशन मिळालं मला. डेन्सिटी कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये. टेम्परेचर कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे काय, हे मी सेपरेट ह्या दोन्हीचंच रिलेशन घेतो. डेन्सिटी इज इक्वल टू 1 अपॉन टी. ओके, जसं की इथं घेतलं, हा समजतंय, तसं ह्याचं रिलेशन घेतलं. ओके, आता दोन्ही साइडला इक्वेशनच्या स्क्वेअर रूट घेतो, ह्याचाही स्क्वेअर रूट घेतो आणि ह्या होल टर्मचा स्क्वेअर रूट घेतो. किंवा असं करूया तुम्हाला समजायसाठी, 1 अपॉन टी, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतो. ओके, मग हा स्क्वेअर रूट म्हणजे काय, हा स्क्वेअर रूट म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू रूट 1 डिवाइडेड बाय रूट टी. रूट 1 डिवाइडेड बाय रूट टी. रूट 1 चा स्क्वेअर रूट 1 असतो आणि हे रूट टी ऍज इट इज आहे. ओके, रूट टी म्हणजे तुमची रिमेनिंग टर्म काय राहिली, तर 1 अपॉन डेन्सिटी डिवाइडेड बाय 1 अपॉन रूट टी अशी राहील. ओके, आता ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. 1 अपॉन डेन्सिटीचा रेसिप्रोकल, रूट डेन्सिटीचा रेसिप्रोकल काय, 1 अपॉन रूट डेन्सिटी.
ओके, जसा तुम्ही इकडे घेतला तसाच पलीकडे पण घ्यायचा. रूट टी चा रेसिप्रोकल ओनली रूट टी देईल, रूट टी वर जाईल वर जाईल. ओके, हा रेसिप्रोकल यायला. ओके, इक्वल टू साइन आहे. हा, आता मला इथे रिलेशन मिळालं काय, 1 अपॉन रूट टी, 1 अपॉन नॉट रूट डेन्सिटी, 1 अपॉन रूट डेन्सिटी म्हणजेच बी असतं, त्याच्याऐवजी मी व्ही प्लेस केलं, व्ही प्लेस केलं. व्ही प्लेस केल्यानंतर मला एक रिलेशन मिळालं, व्ही इज इक्वल टू रूट, व्ही इज इक्वल टू, कळालं? ओके, आता ह्याचं मिनिंग काय, ज्यावेळी दोन इक्वल साइन असतात ना, इक्वल साइन ते दोघमेकाला इक्वेट असतात, त्या व्हॅल्यू एकमेकाला इक्वेट असतात, प्रोपोर्शनली काम करतात. याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी आणि रूट टी ह्या व्हॅल्यू सेम आहे, इक्वल टू साइनचा अर्थ. म्हणजेच काय, जर तुमची व्हेलॉसिटी कधी वाढेल, तुमचं टेम्परेचर वाढल्यानंतर. व्हेलॉसिटी कधी वाढेल, टेम्परेचर वाढल्यानंतर. व्हेलॉसिटी कधी डिक्रीज होईल, टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर. कारण इक्वल आहे, प्रोपोर्शनल आहे, दोन्ही व्हॅल्यू प्रोपोर्शनल आहे. यावरून आपल्याला काय रिझल्ट मिळतो, तर ड्यू टू टेम्परेचर किंवा ड्यू टू हाय टेम्परेचर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इन्क्रीज्ड. टेम्परेचर ज्यावेळी जास्त असतं त्यावेळी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जास्त असतं, टेम्परेचर कमी असतं त्यावेळी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड कमी असतं. ओके, दॅट इज अ इक्वल साइन. समजलं? आता समजलं? क्लिअर? काय डाऊट नाही? हे लिहून घ्या. आता बुक मधली जी डेरिव्हेशन आहे ती थोडीशी, दॅट दिस डेरिव्हेशन इज ऑल्सो करेक्ट, त्यामुळे तुम्ही ही डेरिव्हेशन सुद्धा एक्झाम मध्ये लिहू शकता. ओके, ही कंपॅरेटिव्हली सिंपल आहे, त्यामध्ये थोडे मिस्टेक्स आहेत, दॅट्स वाय ही दिली तुम्हाला. ओके, सो दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्पीड ऑफ साऊंड. ओके, सो राईट डाऊन. लिहिलं का सगळं? आता पुढे स्टेटमेंट घ्या. Velocity of sound will increases with temperature. म्हणजे जसं टेम्परेचर जास्त असतं तसं व्हेलॉसिटी जास्त असते. म्हणजे काय, तुम्ही जर समर सीझन मध्ये स्पीड ऑफ व्हेलॉसिटी जास्त असते. ओके, समर सीझन, कारण त्या केस मध्ये टेम्परेचर जास्त असतं एअरचं. ओके, और हे उलटे लिहू शकता तुम्ही, ड्यू टू हाय टेम्परेचर velocity किंवा speed of sound increases. Speed of sound increases. The effect of pressure on speed of sound. Effect of pressure on speed of sound. Effect of pressure on speed of sound. Okay, so take this relation. Similarly, 1 upon under root density of air. So we know that हे रिलेशन जसं आपण प्रत्येकाला घेतलं होतं तसं रिलेशन घ्यायचं आहे. व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. नॉट डी काय गरज नाही, ड्राय एअरची गरज नाही, आपल्याला नॉर्मल डेन्सिटी घ्यायची आहे. डेन्सिटी डी काढून टाकू. तर
we know that PV is equal to RT, ideal gas equation. PV is equal to RT. आता यामध्ये टेम्परेचरची जी व्हॅल्यू असते ना, टेम्परेचरची व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट असते. ओके, ऍट द सेम टाइम तुमचं टेम्परेचर कधी इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला जे टेम्परेचर असतं ते कॉन्स्टंट असतं. आता ह्या इमिडिएटली कॉन्स्टंट वाढतं का टेम्परेचर? नाही, ते ग्रॅज्युअली वाढतं. जसं सनची इफेक्ट वाढत जातो तसा ग्रॅज्युअली टेम्परेचर इन्क्रीज होतं. ओके, त्यामुळं जर तुमचा टी कॉन्स्टंट असेल, टी कॉन्स्टंट असेल, तुमचा हा टी कॉन्स्टंट असेल. आता इथं काय बघा, इक्वल टू साइन आहे, इक्वल टू साइन आहे. म्हणजे ही गोष्ट आणि ही गोष्ट प्रोपोर्शनल आहे. ही गोष्ट आणि ही गोष्ट प्रोपोर्शनल आहे. दॅट मीन्स द प्रॉडक्ट ऑफ पीव्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. प्रॉडक्ट ऑफ पीव्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. का? कारण टी कॉन्स्टंट आहे. जर टी कॉन्स्टंट आहे मध्ये इक्वल साइन आहे तर हे सुद्धा कॉन्स्टंट आहे. पीव्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. दिले आहे टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, देन पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण टी कॉन्स्टंट आहे. आता तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा, टी इमिडिएटली कधी वाढत नाही. कधी वाढतं का टी इमिडिएटली? अचानक 22 डिग्री टेम्परेचर होतं आणि अचानक 35 झालं, असं होतं का? नाही होत. तर ते ग्रॅज्युअली वाढतं. जर टी कॉन्स्टंट असेल तर इक्वल टू साइन मुळे तुमचं पीव्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. ओके ओके, सो अगेन डेन्सिटी काय असते? डेन्सिटी इज द मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता काय करूया, व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. हे थोडंसं रिअरेंज करूया इक्वेशन. रिअरेंज. ओके, त्या व्हॉल्यूमच्या इन टर्म्स मध्ये आणलं, त्याला रिअरेंज केलं. त्याला इक्वेशन 1 म्हणा, त्याला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1, इक्वेशन 1 म्हणा. ओके, आता v ची व्हॅल्यू काय बघा, m अपॉन डेन्सिटी आहे. v ची व्हॅल्यू काय? m अपॉन डेन्सिटी आहे. ही v ची व्हॅल्यू काय इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आपल्याला. इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. इथं v कुठे आहे बघा, इथं v आहे. ओके, इथं ठेवायचे. देन इक्वेशन बिकम्स p इनटू m अपॉन डेन्सिटी is equal to constant. Is equal to constant. लक्षात आलं? तुमच्या मी काय केलंय, v च्या ठिकाणी फक्त ही व्हॅल्यू ठेवली, पुट ठेवली, जी डेन्सिटी सॉरी ही v ची व्हॅल्यू इथं ह्या इक्वेशन मध्ये ठेवली आहे. p into v is equal to constant. ओके, आता मला एक सांगा, मास इज ऑल्सो कॉन्स्टंट. आता इथं जी एअर आहे, एअरचं मास कॉन्स्टंट आहे, ते चेंज होत नाही. ते चेंज कधी होईल? तुम्ही त्याला ज्यावेळी फोर्सफुली चेंज करा. ओके, तुम्ही फॅन थ्रू दुसरी एअर इथं ब्लो कराल, त्यावेळी इथलं मास चेंज होईल. अदरवाइज मास ऑल्सो कॉन्स्टंट. जर मास कॉन्स्टंट असेल, मास कॉन्स्टंट असेल, आता काय करूया आपण, तर ह्या रिमेनिंग ज्या व्हॅल्यू आहेत काय, ही ह्या व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असायला पाहिजे. कारण इक्वल टू साइन आहे, इक्वल टू साइन आहे. त्यामुळं p अपॉन डेन्सिटी इज ऑल्सो कॉन्स्टंट. एक थेरम आहे, थेरम. ओके, काय कशाची इक्वल आहे त्याच्यावरून ही टर्म इक्वल असेल तर ही टर्म इक्वल आहे. थेरम टाइप आहे, थेरम आहे. ओके, एक थेरम आहे. ओके, हा एक थेरम आहे. आता इथं बघा, इथं डायरेक्टली काय म्हणले, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय, तुमचं जे प्रेशर आहे ते स्पीड ऑफ साऊंडशी काय, स्पीड ऑफ साऊंड वरती काही इफेक्ट करत नाही, कारण पी कॉन्स्टंट राहते इक्वेशन मध्ये. ओके, हेन्स pressure does not affect on speed of sound. प्रेशर साऊंड वरती कुठलाही इफेक्ट करत नाही. प्रेशर कमी होते अगर जास्त होते, तुमचा जो साऊंड आहे तो जायच्या त्या स्पीडनं ट्रॅव्हल होणार. ओके, इथं इफेक्ट समजा तर तुम्ही हे ऍज इट इज इफेक्ट लिहिले तरी चालतात एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये कसं विचारतात, डिस्क्राइब द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. ओके, किंवा डिफाइन इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यावेळी काय लिहिणार तुम्ही, पहिल्यांदा ते डेरिव्हेशन लिहायची,
डेरिव्हेशन लिहून जे मी लास्ट स्टेटमेंट दिलं होतं असं हे स्टेटमेंट लिहायचं. ओके, डेरिव्हेशन लक्षात आलं तुमच्या सगळ्या डेरिव्हेशन लक्षात आल्या. आता पुढचा पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. नेक्स्ट पॉईंट त्याच्यात एक आय थिंक न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल आपण नंतर बघूया. पहिल्यांदा सुपर एक सिंपल एक छोटा कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर करू, नंतर न्यूमेरिकल घेऊ. सो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा 12th ला ह्याच्यामध्ये एक टॉपिकच आहे सेपरेट. इथं फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट आहे याचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. 12th ला यावरती डिटेल्ड टॉपिक आहे 12th सिलेबस मध्ये. आता फक्त आपण याचा ओव्हरव्ह्यू बघूया सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय असतं. ओके, तर ज्यावेळी एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असते, एखादी वेव्ह ही मेन पोझिशन आहे वेव्हची आणि वेव्ह ट्रॅव्हल करते एका पर्टिक्युलर डायरेक्शनला. ओके, वेव्ह ट्रॅव्हल करते आणि एक दुसरी वेव्ह आहे, दुसरी वेव्ह आहे ती ह्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करते, सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल करते, सेम डायरेक्शन. आता काय करायचं आहे, सपोज these two waves are merged with each other. These two waves are, if these two waves are merged to each other, ह्या वेव्ह जर एकत्रित आल्या, एका पाथ मध्ये आल्या, ओके, एका पाथ मध्ये आल्या, तर त्याचा नेट इफेक्ट काय असेल? व्हॉट इज द नेट इफेक्ट व्हेन these two waves are merged with each other? ओके, म्हणजे दोन मी मर्ज केल्या तर याचा टोटल कम्युनिटी इफेक्ट काय होईल हे म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. दॅट इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ओके, आता इथं एक सोर्स पार्टिकल आहे, सोर्स पार्टिकल. ओके, पहिल्यांदा मी इथे एक ऑसिलेशन प्रोव्हाइड केलं. ऑसिलेशन केल्यानंतर एक वेव्ह क्रिएट झाली. वेव्ह क्रिएट झाल्यानंतर तो फायनल जो जर्क आहे तो कुठं मिळणार आहे? काय एंडला मिळणार. हा फायनल जर्क आहे तो कुठं मिळणार? एक एंडला. म्हणजे काय, रोपच्या एका एंडला तुम्ही एखादा बॉल अटॅच केलाय आणि एका एंडून त्याला झटका दिला तर एक वेव्ह क्रिएट होईल आणि त्या बॉलला लिफ्ट करेल की नाही? बॉलला काय करेल? लिफ्ट करेल. समजा हा जो काय बॉल लिफ्ट होणार आहे ना, तो काय तर y1 डिस्टन्स वरती लिफ्ट होणार आहे. समजा इथं बॉल आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, लास्ट वेळेस जर लक्ष द्या सर, हा जो काय बॉल आहे तो y1 डिस्टन्स वरती लिफ्ट होणार आहे ड्यू टू ऑसिलेशन ऑफ द सोर्स पार्टिकल. त्या सोर्स पार्टिकल ऑसिलेशन दिल्यानंतर. ठीक आहे, सिमिलरली इथं काय होणार आहे, इथं सुद्धा मी सेम ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे. त्या केस मध्ये हा समजा हा जो काय बॉल आहे ना तो 10 मीटर वरती लिफ्ट झाला किंवा 10 सेंटीमीटर म्हणूया आपण. 10 मीटर इज बिग क्वांटिटी. 10 सेंटीमीटर हा जो बॉल आहे हा ग्राउंड पासून 10 सेंटीमीटर वरती लिफ्ट झाला की जो रोपच्या त्या एंडला. ओके, आता ही दुसरे एक वेव्ह क्रिएट करायची आपल्याला पॅरलली. इथं सुद्धा मी ऑसिलेशन प्रोव्हाइड केले. आफ्टर प्रोव्हाइडिंग ऑसिलेशन सेम वे हा जो काय बॉल आहे तो सुद्धा लिफ्ट होईल. समजा तो y2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर झाला. y2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओके, आता मला अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन कॉन्सेप्ट, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन कॉन्सेप्ट, तर ह्या दोन वेव्स मला मर्ज करायच्या. दोन वेव्स मला मर्ज करायच्या. मर्ज करायचे म्हणजे काय करायचं आहे, ह्या दोन्हीचा जो एकत्रित इफेक्ट आहे तो काय असेल. ओके, आता मला सांगा हे जे टोटल डिस्प्लेसमेंट आहे y नेट, आता हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. बॉल खाली पडत नाहीये, तो लिफ्ट होतो दोन्ही केसमध्ये. खाली पडत नाहीये, लिफ्ट होतोय दोन्ही केसमध्ये. तर नेट इफेक्ट काय झाला? नेट इफेक्ट द ऍडिशन ऑफ दीज टू वेक्टर्स. ऍडिशन ऑफ द टू वेक्टर्स. हा, म्हणजे तुम्हाला असं काय, तुम्ही प्रॅक्टिकली दोन रोप एकमेकावरती ठेवून लिफ्ट नाही करायचे. समजलं?
दोन सेपरेटली लिफ्ट करायचे आहेत आणि त्याचा कम्युनिटी इफेक्ट आपल्याला काढायचा आहे. दोन्हीचा एकत्रित इफेक्ट काय होईल तो काढायचा. ओके, तो काढताना मला ह्या दोन वेक्टरची ऍडिशन करावी लागेल. त्यानं एखादा बॉल 10 सेंटीमीटर लिफ्ट केला, त्यानं एखादा बॉल 8 सेंटीमीटर लिफ्ट केला. ओके, 8 सेंटीमीटर. Then the value of the two vectors will be the total displacement of the ball. या दोन वेक्टरचं जे ऍडिशन आहे ते टोटल डिस्प्लेसमेंट असेल आणि तोच असेल तुमचा नेट इफेक्ट. 10 प्लस 8 इज इक्वल टू 18 सेंटीमीटर इज द नेट इफेक्ट ऑफ द टू वेव्स. त्या दोन वेव्हचा नेट इफेक्ट आहे. ओके, तर काय झालं ह्या कंडिशनला कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन मध्ये काय म्हणायचं, कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन, कारण इथं तुमचे वेक्टर्स ऍड व्हायला. ओके, इन शॉर्ट ज्याचं when two or more waves traveling through medium pass through common point, then the resultant effect is the addition of two displacement. ओके, आता ह्या दोन आहेत, ह्या समजा मर्ज वाले सेम पॉइंट मधून ट्रॅव्हल व्हायला लागले, त्याचं सुपरपोजिशन म्हणजे त्यानं प्रोड्यूस केलेला नेट इफेक्ट, ही त्याचं डेफिनेशन आहे. ओके, आता तुमच्या 11च्या सिलेबसला फक्त डेफिनेशन आहे, बाकी काय इन डिटेल नाही आहे. क्लिअर? तुम्हाला 12ला यावरती अख्खा टॉपिक समजलं तुम्हाला. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, इट इज अ नेट इफेक्ट ऑफ टू वेव्स. आपण आता इमॅजिन काय करणार आहे की ह्या एका पॉइंट मधून ट्रॅव्हल होणार आहे दोन, पण प्रॅक्टिकली तसं नाही आहे, ते दोन सेपरेट आहेत आणि आपण ऍक्च्युअली कॅल्क्युलेट करताना सेपरेट कॅल्क्युलेट करून दोन्हीचा रिझल्ट ऍड करायचा असतो. ओके, आणि इमॅजिन करायचं असतं की दीज टू वेव्स आर ट्रॅव्हलिंग थ्रू कॉमन पॉइंट. पहिल्या वेव्हनं काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं, दुसऱ्या वेव्हनं काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं, दोन्हीचं डिस्प्लेसमेंट इज अ नेट result of the two waves, and this concept is known as superposition theory किंवा superposition concept. त्याला इंटरफरन्स ऑफ वेव्ह सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इंटरफरन्स ऑफ वेव्ह सुद्धा म्हणतात. इंटरफरन्स ऑफ वेव्ह, दोन वेव्हचा इंटरफरन्स, दोन वेव्हचा इंटरफरन्स ऑफ वेव्ह सुद्धा याला म्हणतात. क्लिअर? हा, पहिल्यांदा आणखीन एक कंडिशन आहे. समजा एका वेळी एखाद्या केसमध्ये परत एक दुसऱ्या दोन रूट घेतो मी. आता एका मेन पोझिशनला एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा तो बॉलच आहे समजा सर्टन वेटचा, तर त्या रोपच्या एंडला असताना तो खाली झटकला जातो, म्हणजे तो लिफ्ट होतोय 10 सेंटीमीटर, आणि दुसऱ्या रोपमध्ये तो बॉल ड्रॉप पण होऊ शकतो ना. ड्रॉप काही वेळा ड्रॉप पण होईल ना. समजा त्या रोपचा एंड खालच्या डिरेक्शनला गेला, वेव्ह कशी जाऊ शकते, त्या तो लास्ट एंड आहे तो अपवर्ड डिरेक्शनला लिफ्ट होऊ शकतो, काही वेळा डाऊनवर्ड डिरेक्शनला ड्रॉप सुद्धा होऊ शकतो. कारण वेव्ह तुमची फायनल जी पार्टिकल आहे त्याच्या डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे, त्याचं लिफ्टिंग होणार आहे की ड्रॉप होणार आहे, लिफ्ट होणार आहे का ड्रॉप होणार. समजते? आता ह्याचं कसं आहे, ह्याचा एंड वरच्या डिरेक्शनला लिफ्ट होतो आणि ह्याचा एंड डाऊनवर्ड डिरेक्शनला लिफ्ट होतो. बॉल या एंड वरती कनेक्ट आहे, म्हणजे हा बॉल काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे, हा बॉल होणार आहे लिफ्ट होणार आहे. ओके, त्या केसमध्ये पण आपल्याला वेक्टर ऍडिशन करायचं आहे. त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला वेक्टर ऍडिशन करायचं आहे. त्याच्या वेक्टरची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. ओके, पण ह्याच्या वेक्टरची व्हॅल्यू 8 आहे, बट इट इज इन डाऊनवर्ड डिरेक्शन. दॅट्स वाय वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दिस टू व्हॅल्यूज. ही मायनस डिरेक्शनला ट्रॅव्हल करते, ही प्लस डिरेक्शनला ट्रॅव्हल करते. ओके, प्लस डिरेक्शनला ट्रॅव्हल करते. त्यामुळं त्याचं जे आन्सर येईल तुमचं त्याला असेल 2 सेंटीमीटर. म्हणजे नेट इफेक्ट काय झाला, 2 सेंटीमीटर प्लस डिरेक्शन. ओके, दॅट इज द डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. पहिल्यांदा ऍडिशन केलं होतं म्हणून ते कन्स्ट्रक्टिव्ह, आता डिफरन्स केला म्हणून डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. ओके, इन शॉर्ट आपल्याला काय करायचं आहे, दोन वेव्हचा नेट इफेक्ट फाइंड आउट करायचा. ओके, सो राईट डाऊन डेफिनेशन ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सो राईट डाऊन डेफिनेशन. when sir
आय विल राईट हिअर दॅट डेफिनेशन. ओके, मी ती बुकपेक्षा थोडीशी वेगळी केली हा. मग बुकमध्ये ॲज इट्स भेटणार नाही. बुकमध्ये मी काय वाचले ते तुम्हाला कळणार नाही. ओके, ही जी काय आहे थिअरी आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तुम्ही काय वाचताय ते तुम्हालाच कळणार नाही. असं एकदम कॉम्प्लिकेटेड लँग्वेज आहे तिथं. त्यामुळे मी एक सिम्पल लँग्वेजमध्ये तिथं डेफिनेशन देतो, ती तुम्ही एक्झाममध्ये लिहिली तरी चालते. ओके, सो आय हॅव राईट हिअर द डेफिनेशन. Definition: when two or more waves traveling through medium pass through common point then resultant or net displacement of that point is equal to vector sum of displacement. This is known as superposition of wave. Is known as superposition of wave. आता इथं किती वेव्ह असू शकतात? 2 असू शकतात, 3 असू शकतात. तिन्हीची फक्त ऍडिशन करायची असतात. तिन्हीची वेक्टर ऍडिशन करायची. ओके, सो सी हियर व्हेन 2 or more waves, एकापेक्षा जास्त वेव्हज आहेत. मगाशी काढल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त वेव्हज आहेत. ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम. कुठल्या मीडियम मधून ट्रॅव्हल करतायत? ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम, रोप मीडियम. तुमची स्ट्रिंग म्हणा, रोप म्हणा, काही म्हणा, त्या मीडियम मधून त्या वेव्ह ट्रॅव्हल करतात. ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम पास थ्रू कॉमन पॉइंट. ओके, आता काय आहे? ह्या कॉमन पॉइंट मधून ट्रॅव्हल होत आहे, बट आपण इथे त्या ड्रॉ करू शकत नाही. ओके, त्या ड्रॉ करू शकत नाही, त्या कॉमन पॉइंट मधून ट्रॅव्हल होत आहे, अशी कंडिशन आहे. बट तुम्हाला समजण्यासाठी वी हॅव टू ड्रॉ सेपरेट वेव्हज. ओके, आपल्याला त्या सेपरेट वेव्ह ड्रॉ कराव्या लागतील समजायसाठी. एकत्रित त्या ड्रॉ करून चालणार नाहीये, कारण पण त्या काय आहेत? दीज आर इन कॉमन पॉइंट. ओके, देन त्यावेळी रिझल्टंट ऑफ नेट डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट म्हणजे काय? ऍडिशन. रिझल्ट म्हणजे रिझल्ट, ह्याचा रिझल्ट आणि ह्याचा रिझल्ट, याला रिझल्टंट म्हणायचं. रिझल्टंट ऑफ नेट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ह्या एंडचं डिस्प्लेसमेंट, आयदर अपर डायरेक्शनला आयदर मायनस डायरेक्शनला. त्याचं नेट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पॉइंट, म्हणजे कुठला पॉइंट? हा पॉइंट. नेट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पॉइंट इज वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट. की ज्याचे दोन वेक्टर्स आहेत ना, समजा हा 10 हा 8 आहे, या दोन्हीचा वेक्टर सम. आफ्टर ऑल दिस इज वेक्टर. एक वेक्टर आहे. व्हॉट इज वेक्टर? इट इज अ क्वांटिटी विच डिस्क्राइब डिरेक्शन एज वेल एज मॅग्निट्यूड. जी डिरेक्शन पण डिस्क्राइब करते आणि त्याची व्हॅल्यू पण डिस्क्राइब करते, त्याला वेक्टर म्हणतो. ह्या वेक्टर्सचं ऍडिशन म्हणजे याचा नेट रिझल्टंट असतो.
नेट रिझल्टंट असतो. ओके, दिस इज नोन ॲज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि ह्या थिअरीला काय म्हणायचं? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. इन शॉर्ट इट इज द कम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ टू वेव्स. दोन वेव्हचा एकत्रित इफेक्ट. ओके, दॅट इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ऑर इंटरफरन्स ऑफ वेव्ह. याला दुसरा वर्ड जो वापरतात इंटरफरन्स ऑफ वेव्ह. दोन वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफेअर करतात. ओके, दोन वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफेअर करतात तिथं, त्यामुळे इंटरफरन्स ऑफ टू वेव्हज म्हणतात. इंटरफरन्स ऑफ टू वेव्हज. क्लिअर? इथं फक्त आपल्याला कॉन्सेप्ट आहे, बाकी काही जास्त नाही आहे या रिलेटेड. सो नेक्स्ट पॉइंट इज इको रिव्हर्बरेशन अँड अकॉस्टिक्स. त्यातला पहिला पॉइंट बघायचा आपल्याला इको. हे झालं ना फर्स्ट पॉइंट इको. इको म्हणजे काय? इट इज अ प्रतिध्वनी, मराठीत म्हणतात त्याला. इट इज अ रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड. ओके, आफ्टर रिफ्लेक्शन ऑफ फ्रॉम रिजिड सरफेस. एखाद्या ऑब्जेक्टचा साऊंडचा रिपिटेशन ऑफ साऊंड येत असेल, रिपिटेशन ऑफ साऊंड. ओके, तुम्ही एखाद्या वेलमध्ये ओरडला की ते रिपीट आवाज येतो बघा, किंवा एखादं असं एअर पॅक बिल्डिंग असेल तिथं पण इको येतो. तुम्ही बोललेलं इको येतो. तुम्ही कुठं तर ट्रिपला वगैरे गेल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हिस्टॉरिकल प्लेसेस असतात, बिल्डिंग असतात, तिथं इको ऐकायला येतात आपल्याला. रिपिटेशन ऑफ साऊंड. तुमचा जो साऊंड आहे त्याचा रिपिटेशन, प्रतिध्वनी. ओके, तर त्याला इको म्हणतात. ओके, आता हे इकोची सिस्टम कशी असते? तर सोर्समधून ज्यावेळी हा सोर्स आहे समजा, साऊंडचा सोर्स, त्यावेळी या वेव्हज ट्रॅव्हल होणार आहे. ओके, तर ते काय रिजिड सरफेस म्हणजे काय? इट इज स्ट्रॉंगली कन्स्ट्रक्टेड. जसं की वॉल आहे, स्ट्रॉंगली कन्स्ट्रक्टेड, ज्या चेंज होत नाही इझिली. रिजिडली कन्स्ट्रक्टेड सरफेस वरती ह्या पडतात आणि त्या रिफ्लेक्ट होतात आणि त्या परत सोर्स पर्यंत येतात. पण त्यात कंडिशन काय? ते जे काही साऊंड वेव्हज आहेत त्या सोर्स पर्यंत आल्या पाहिजे, तरच तुम्हाला काय मिळणार ना. तुम्ही सोर्स आहे साऊंडचा. ओके, सो दॅट इज अ रिपिटेशन ऑफ साऊंड वेव्हज आफ्टर रिफ्लेक्शन ऑन द रिजिड सरफेस. एक रिजिड सरफेस आहे, जसं की भिंत असते, रिजिड वॉल म्हणा किंवा रिजिड सरफेस म्हणा. या रिजिड सरफेस वरून रिफ्लेक्शन होणार आहे, म्हणजे स्ट्राईक होऊन परत येणार. कुठपर्यंत? सोर्स पर्यंत. कुठपर्यंत? सोर्स पर्यंत. तर त्याला म्हणायचं इको. कन्सेप्ट समजली? इको इज द प्रतिध्वनी. इट इज द रिपिटेशन ऑफ साऊंड वेव्स आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम रिजिड सरफेस. रिजिड सरफेस वरून रिफ्लेक्शन होणारा रिपिटेशन ऑफ साऊंड, दॅट इज द इको. ओके, आता हे इको ज्यावेळी, इकोलाही काहीतरी रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, तरच इको. आता इथे इको ऐकू येतो का? नाही ऐकू येत. इको का ऐकू येत नाहीये? कारण इथल्या त्या ऍटमॉस्फिअरिक कंडिशन्स तशा आहेत, त्याच वेळी इको ऐकायला. ओके, पहिली गोष्ट तर हे जी काय रिजिड सरफेस आहे त्याचं स्ट्रक्चर. दुसरी गोष्ट रिसिव्हर आणि रिजिड सरफेस मधला डिस्टन्स. ओके, हे नॉर्मली आता इथं सुद्धा रिजिड सरफेसेस आहेत, पण इको ऐकायला येतो का? नाही येत. त्याला रिपिटेशन ऑफ साऊंड होत नाही, कारण हे स्ट्रक्चर तसं नाही. ओके, त्यानंतर इथली डेन्सिटी, इथलं टेम्परेचर, ह्युमिडिटी, ओके, as well as distance between rigid surface and the source. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मॅच होतात त्यावेळी इको प्रोड्यूस होतो. काय होतो? इको प्रोड्यूस होतो, रिपिटेशन ऑफ साऊंड क्रिएट होतो. ओके, आता हे सगळे पॅरामीटर्स आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्यू.